दुनिया ही रंगबिरंगी आपल्या वेड्या स्वप्नांची मैत्रीत ह्या बंधन नाही नात्यांचे तरी बंध हे जन्मभराचे मैत्रीत ह्या जगण्याची रीत ही भारी दोस्तांना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी आँखों की गुस्ताखियां माफ हो। हाँ झुमका गिरा रे बरेली के बाजार में झुमका गिरा रे। काय हे बिग बाळी आहे ही बिग बाळी नाही रे, ही व्हेरी बिग बाळी आहे. काय 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 आज कोणासाठी नट्टापट्टा? काय हे नेहमीच बर्थडे पार्टी. कुठल्या मुलाचा बर्थडे? काय कुठल्या मुलाच्या मम्मीचा बर्थडे की तुझ्या होणाऱ्या मुलाच्या मम्मीचा बर्थडे किंजलचा? काय बोललं? काय कॉमेडी आहे रे तू, कॉमेडी नंबर 1. पण आता सिरियसली विचारतोय, कोणासाठी चाललंय नट्टापट्टा? सांग ना रे आशुतोष. नाही बर्थडे पार्टीच आहे, पण तू कोणाला सांगू नको. मी कधी कोणाला काही सांगतो का आशू? अरे मी पण कोणाला काही नाही सांगत. काय बोलले सांग ना याला, कधी काय सांगते का मी कोणाला? मग मी मीनलला काही सांगणार नाही. ओके मला अजिबात काही काही नाही सांगणार. आता काय तुम्ही दोघं बेस्टेस्ट फ्रेंड आहे माझे. काय आज किंजल मला हो म्हटली. नाही म्हणजे माझ्या बरोबर पिक्चरला जायला हो म्हटली, माझ्या आवडीच्या. त्यामुळे आम्ही दोघं माझ्या आवडीच्या फिल्मला जाणार आहे, थिएटर मध्ये मस्त पॉपकॉर्न वगैरे खाणार आहे. आणि त्यानंतर ना मी ठरवलंय आज किंजलला नाही किंजलला आज विचारणार आहे. म्हणून मग कसं वाटतंय काय सगळं? मस्त. हे नाही हे काढून ठेव. नाही घाबरू नको तिला. चुकून हो म्हणणार असेल ना तरी नाही म्हणेल तुला. नाही मी घालणार नव्हतोच. ते कानातलं होल असतं ना ते चेक करण्यासाठी घातलं. ओके. यानाकडे चांगलं कलेक्शन नाहीच आहे. मी आता बाहेर जाऊन मस्त असं खडा घेतो, कानाला खडा लावतो आज. गुड. व्हेरी गुड. पण शर्ट वगैरे सगळं ओके म्हणजे काइंड ऑफ कूल मा बॉय. कूल वाटतं ना. याला टेन्शनच येते राव, काहीतरी गोड खायला लागणार. टेन्शन येते, गोड खातो जरा काहीतरी. किंजल आशुतोष शिवलकर. आशुतोष किंजल घोलप. मोबाईल दे. काय मोबाईल दे. काय? अरे मोबाईल दे माझा. हा फार उशीर झालाय. ऐक ऐक. अरे पार्टी संपल्यावर जरा वेळ थांब. ही पार्टी संपल्यावर थांबायचंय? हा नवीन पार्टी येणार आहे. कशासाठी? अरे पार्टीसाठी पार्टी, मोठी पार्टी आहे त्यांची. ते कळलं, पण त्यांच्याशी तू बोल ना, मी कशाला थांबायला पाहिजे?
अरे बाबा तुझं थांबणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे ना हे. अरे बाकीची पण महत्वाची कामं असतात ना. आईला हे तुझा शर्ट, हा तुझा मोबाईल आणि हे सगळं तुझं तुलाच ठेव. अरे हो जातो मी. आईला ताप आहे डोक्याला. वैतागायचं कशाला एवढं. बापरे एवढा उशीर. हा बोल आशुतोष. कैवल्य तू माझा दोस्त आहेस ना. काय झालंय रे आशुतोष? तू माझा दोस्त आहेस ना, सांग ना. बेस्टेस्ट फ्रेंड. हे बघ, तुम्हाला काही महाभयंकर काम सांगणार असशील तर मी तुझा दोस्त नाही. नाही रे, महाभयंकर काम नाहीये, अगदी स्वीट असं काम आहे. म्हणजे मी असतो ना तुझ्या जागी तर लगेच केलं असतं. काही गोड खायचंय का तुझ्या वाटचं? नाही रे, त्यासाठी मी येईन की तिकडं. हा तुझी काय गरज आहे, मी येतोच आहे, निघतोच आहे इथून पार्टीतनं. मग तूच कर ना, तुझं काय स्वीट काम आहे ते. घरी आलास की कर. नाही नाही, काय आहे, यायला 10 मिनिटं लागतील ना, आणि तोपर्यंत जर किंजल आली तर. काय? नाही म्हणजे ते मी तुला सांगितलं होतं ना, नाही का. नाही का ते मी आज, नाही का आम्ही दोघं, नाही का. अरे मग जा ना, मी कुठे थांबवलंय तुला. हे बघ आशू, मी काही इतका पॉझिटिव्ह नाहीये तुझ्याबद्दल. हा म्हणजे तसं नाही, पण किंजल जर घरी आली तर तेवढं थोडं काहीतरी खायला वगैरे दे ना, चहा वगैरे किंवा. नाही. मग एखादं गाणं, झोपड्यावर बसून एक गाणं, छोटं गाणं, छोटस. आशू, मी परत ते तुम तो ठेरे परदेशी वगैरे गाणं नाही. बरं ठीक आहे, गप्पा वगैरे मारा, मी येतोच कळलं, आलो 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 आलो. नाही 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 आशू, नाही आशू यार. हा उघड, डोकं उघड. चारे हाय. हाय. आशू कुठे? तो म्हणलाच होता मला संकट येईल म्हणून. तो म्हणलाच होता मला किंजल येणार आहे. आशू येईल, 10 मिनिटात येईल. तो कुठे? येईल येईल 10 तो 10 मिनिटात येईल. आयला किती लोकांना समजवायला लागतंय. ते खाल्लेलं नाही, काही नाही. वा. माझा केक आहे. माझा केक आहे? तुझा आहे केक? हा काय रे, काय असं रागवत का मोठ्या माणसांना? हे बघ बाळ, असं तुझं माझं करू नये लहान मुलांनी. आता हा मोबाईल, हा हे बघ, हा मोबाईल, हा माझा मोबाईल करतो का मी? हा माझा असलं तरी म्हणेन का मी माझा मोबाईल आहे म्हणून? हा म्हणणार, कारण मी मोठा आहे. हा तू लहान आहे, तसं करायचं नाही. अरे रागवला. तुला मॅजिक आवडते का, जादू? हा करून दाखवू मॅजिक करून दाखवू. हा बघा आता हे काय केक. हा दिसतोय केक. हा आता डोळे मिट 1 2. माझा केक दे. माझा केक दे. माझा केक दे. माझा केक दे. ओरड माझा केक दे. ओरड माझा केक दे. जोरात ओरड. माझा केक दे. नाही, कुणालाच ऐकू जाणार नाहीये. म्युझिक लावलंय, त्यासाठीच लावलंय म्युझिक. हा मगाशी नाचत होतं ना, हा मला त्रास देतो ना, तेव्हा काय वाटलं नाही ना. हा माझा नाही. केक दे. ओ शांत. देतो. मी जाऊन येतो आणि मग देतो. हा जाऊन येतो आणि देतो. हे बघ हा मोबाईल, याच्यावर लक्ष ठेव. आलोच मी. हा या बोर्डचा अर्थ धूम्रपान करू नये असा आहे. हा आम्हाला शिकवा. ऐ कळलं का, सिगरेट ओढायची नाही, लिहिलंय असं. ए तू केक कुठे?
आज केक खातोस? थांब. आशू पण ने ऑलवेज लेट. आता मॉल मध्ये जायचे, तिथे गेल्यावर चेकिंग करतात, बॅग मधलं सगळं काढून ठेवतात, मग परत लाईन मध्ये उभं राहायचे. नाही 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 किंजल, हो. आधी लाईन मध्ये उभं राहायचं आणि मग चेकिंग करतात, मग आत सोडतात. तू पण डोबाचे. अरे पहिला तिकीट काढले मी, अंदर खावानी लाईन. डोबा, तिचं खायचं सामान बाहेर काढलं ना, परत भूक लागणार, हादडायला लाईनीत नको का उभं राहायला? असं होय. आटली लाईन असते खबर, आटली मोठी मोठी मग. आणि ना मला तिथे पॉपकॉर्न आणि नॅचोस खूप गमते. मला नॅचोस ना खूपच आवडते. हा पण आता खूपच टाइम झाले. आशू कुठे आहे? बघितलं, त्याची तर काळजी नाहीच आहे तिला, सतत फक्त चरायचं. हे बघ किंजल, त्याच्या पार्टीचा हॉल जवळच आहे, तो येईल 10-15 मिनिटात. हा, तोपर्यंत तुला काही खावेचे हवे के? ना टाइम नाही. कुठे गेलाय आशू? आधी सांगायचं ने. अरे मी तिकीट काढून आले बेबे, एक तर रातचा शो. किती? बे तिकीट इथले 350 रुपीज. बाप रे. परत खायचं पण लागेल. तुला सांगू का किंजल, मला पण खूप मजा येते. म्हणजे असं पिक्चर जस्ट सुरू होणार असतो आणि लोक असे वेफर्स, चिप्सचे पॅकेट घेऊन बसलेले असतात आणि त्याचा कर्र कर्र आवाज येतो आणि नंतर ते खातात, त्याचा कुर्रम चम चम आवाज येतो. इतकी मजा येते माहितीये का. वाव. सगळ्यात बेस्ट कधी वाटतं माहितीये? एखादं लहान पोरगं येतं आणि त्याचा बाटलीला पाय लागतो, मग ती बाटली शेवटच्या रांगेपासून पहिल्या रांगेपर्यंत अशी आवाज करत जाते ना, मस्त वाटतं यार, मस्त वाटतं. हा ने, तुला खबर? पहिला ने थिएटर मध्ये डब्बा घेऊन जायचे. माझी मम्मी तर ने फरसाण, ठेपला, खाकरा, चुंदा बदू घेऊन जायचे. खूप मजा यायचे तेव्हा. पण आता सगळं काढून ठेवते बाहेर. ज्यांना जेवायला भाकरी मिळत नाही ना, त्यांना सुद्धा एवढं दुःख होत नसेल. मग भाकरी नाही, खाकरा खायचा. मला असं वाटतं ना कधी कधी की तुझा ना भारतात पुनर्जन्म झालाय. म्हणजे मागच्या जन्मी तू फ्रान्सची राणी होतीस. राणी म्हणजे फ्रान्सच्या जनतेला कसं खायला ब्रेड सुद्धा नव्हता, तेव्हा राणी बाहेर आली आणि म्हणली लेट देम ईट केक. तसं आहे तुझं. मी रिअली फ्रान्सची राणी असते ने तर मला आटलं वेट करायला लागला नसता. आशू कुठे? थांब, मी फोन लावते. उचलत नाहीये. अजूनही इन्कमिंगचे पैसे पडतात असं वाटतं त्याला. घपरे. आशू, आशू पंडे. अरे चा, हाय. आशू क्या? आशूनी बेन. आशू कुठे? आशू कुठे? कुठे? अगं तो काय लहान मुलगा आहे का? किती चौकशी करताय त्याची? किडनॅप नाही झाला, येईल तो. हो ना. ची मूवी आता वाजली 8:35. मग जर आता आशू आले तर तो चेंज करेल, तो रेडी होईल, मग तो निघेल. इथून थिएटरला जायला 15 मिनिट, ते पण ट्रॅफिक नसेल ना तर. पण आशू आले तर ने. गांडाला ना मी कधी फिल्मला नाही नेणार. एक नंबरचा ना डोबा आहे डोबा. माझे नॅचोस मिस झाले. मला तर नॅचोस नाही खायला मिळणार. डायरेक्ट फिल्म बघायची. किंजल, या सगळ्यात एक विचारायचं राहिलं तुला. कुठली फिल्म बघायला चाललीयस तू? बाहुबली. ओ बाहुबली. अरे मला तर वाटले की फिल्मचे नाव पॉपकॉर्न आणि नाचोज आहे. गुड जोक. पण ना माझा आता हसायचा मूड नाहीये, नाहीतर हसले असते. हो नाचोज मुळे मूड गेलाय तुझा. अगं भजी करते ना गरम गरम,
तसंही आशू आल्यावर त्याला भूक लागेलच. अगं ए अन्नपूर्णा, तू तिथे दाबून केक बीक खाऊन येईल आता घरी येताना. आता जर तो 15 मिनिट मध्ये नाही आले ने तर मी त्याला बघून घेईन. येऊ दे त्याले. पण येतोय कुठे तो गधेडा? आला आशूच असेल. आशू खराब पात्रा, तुझा तर ना ढोकळा करणार. ढोकळा माझा ढोकळा का करणार आहेस तू? तू नाही जलेबी, तो आशू गधेडा. माणसांना अन्नाच्या उपमा दिल्या जात आहेत. नक्की काय शिस्त आहे आपल्या घरात? आयला दरवाजा जाम झाला काय? कडी लावली कोणी? ए दरवाजा उघडा. ए कुणाला मूड आला रे जोक करायचा? अरे मला जायचंय. किंजल तिकडे बोंबलत बसत. अरे ऐकताय का कोणी? बाहेरला पडी लागली काय? हाय गाईज. पार्टी आहे का आज आपल्याकडे? किंजल पण आली आहे. ग्रेट. आशू कुठे आहे? ॲना, इथे अनंत काळ याच विषयावरती गहन चर्चा चालू आहे. हा, गहन म्हणजे सिरियस, म्हणजे गंभीर. हीच चर्चा आहे की आशू कुठे आहे. अरे ते सगळं खायचं ठेवलं नाही, खाकरा फाफडा फरसाण, त्याच्यामुळे मला वाटलं आज पार्टी आपल्याकडे. नाही, विषय काही असला तरी खाकरा आणि फाफडा आम्हाला लागतोच, हो ना किंजल? काय झालं? सांभाळ. तुमच्या आशू माझ्या बरोबर बाहुबली फिल्म बघायला येणार होता, पण अजून तो आलाच नाहीये आणि फिल्मचा टाइम पण गेला. एवढंच ना? टेन्शन नको घेऊ, मी सांगते ना स्टोरी. काय होतं माहितीये का, एक बेबी असतो, तो बेबी बॉर्न होतो आणि मग तो माझ्या हिटला येतो आणि मग त्याला ना वॉटरफॉलवर चढायचं असतो, पण त्याला चढताच येत नाही. अरे एक मिनिट. मला सांगा आशू किती वेळापूर्वी येणं अपेक्षित होतं? 3 तासापूर्वी 10 मिनिटात. मग ट्रॅफिक मध्ये अडकलं असेल ना? नाही अगं, फोनही उचलत नाहीये, तर काळजी वाटू लागली आहे मला. ठीक असेल ना? एक मिनिट, एक काम करूयात, त्याची पार्टी कुठे चालली आहे माहितीये का कोणाला? आपण तिथे जाऊयात. त्याची पार्टी कुठे चालली आहे माहितीये का कोणाला? आपण तिथे जाऊयात. हा, तो ना तिथे केक खात बसला असेल एकटा. आपण सगळे जाऊया तिकडे. चल चल जाऊया आपण. खाना तू. रेश्मा, जरा पाणी. सॉलिड प्लॅन आलाय डोक्यात. आता तू तुझी बाईक काढ, किंजलला बसव आणि तुम्ही दोघं सुटा आशूला शोधायला. यापेक्षा एक सॉलिड प्लॅन सांगतो. तू तुझी बाईक काढ, किंजलला तुझ्या मागे बसव आणि तुम्ही दोघं सुटा आशूला शोधायला. असं वाटतंय? नाही, हे बघ, मी नेहमी इनिशिएटिव्ह घेतो, मला मान्य आहे, पण आज ऑफिसमध्ये खूप काम होतं रे, खूप काम होतं रे. तुला माहितीये सुजय, मी कधीही इनिशिएटिव्ह घेत नाही, मला मान्य. आणि मी घरी काहीच काम केलं नाही रे, काहीच काम केलं. म्हणूनच म्हणतोय जरा बाहेर जा ना, मग मोकळ्या हवेत जरा बरं वाटेल तुला. नाही सुजय, कसं माहितीये का, तू मोकळ्या हवेत जा, कारण तू मोकळ्या हवेला इम्युन आहेस, त्यामुळे तुला बरंच वाटेल बाहेर. नाही, मला मान्य आहे, मी इम्युन आहेच मोकळ्या हवेला, इम्युन आहेच मी.
आज जरा डोकं चढलंय रे. ते पॅरासिटामॉल आहे का ग आपल्याकडे? नाही, मगाशी मी 5-6 घेतले, त्यामुळे माझं आता डोकं चढलंय. मला घरीच थांबावं लागेल रे. आई ग. बस बस. काय चाललंय? आशूला शोधणं महत्वाचं आहे का किंजल बरोबर कोण जाईल ते? किंजल बरोबर कोण जाईल? दोघेही जा, अडचण आली तर कामी याल. 1 मिनिट, मला असं वाटतं ना मीच जावं. मला वाटत नाही यांच्याकडनं काही होईल. म्हणजे अरे म्हणजे तिथे काहीही झालेलं असू शकतं. हल्ली किती ऍक्सिडेंट होतात. आशूचा ऍक्सिडेंट झाला असेल. अरे नाहीतर पार्टीमध्ये कोणीतरी दारू पिऊन भांडण करत असेल, बिचारा आशू वाचवायला गेला असेल तर त्यालाच धरलं असेल. यार काही येऊ शकतं. आणि अशा परिस्थितीत ती बिचारी पोरं काय करणार? मला वाटतं मी जायला हवं, म्हणजे निदान 2 शिव्या तरी हासडून येईल. एवढं सगळं झालं असेल? मिनिमम 1.